उल्हासनगरमध्ये घराबाहेर कचरा टाकण्याच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे। कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने कंत्राटी सफाई कामगाराची धारदार शस्त्राने हत्या केली आहे। या घटनेनंतर मृताच्या पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरातील कचरा इकडे तिकडे टाकू नकोस असं सांगितल्यावर कचरा टाकणारा आणि सफाई कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी वाद होत असे। सोमवारीही देखील हाच प्रकार घडला। नेहमी रागाने का बघतोस, का वाद घालतोस या कारणावरून कचरा टाकणारा दुर्गेश गुप्ता याने कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप यांची धारदार शस्त्राने हत्या केली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे। दरम्यान पती महादू जगताप यांच्या हत्येची माहिती मिळताच त्यांची पत्नी पूर्वी जगताप हिने देखील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। जगताप दाम्पत्याला 2 मुले असून वडिलांची हत्या आणि आईची आत्महत्या झाल्याने दोनही मुलं अनाथ झाली आहे। कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून 2 जीव गेल्याने जगताप कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे। मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित गुन्हा जो आहे तो घडलेला आहे। यामध्ये कचरा उचलण्याच्या वादावरून संबंधित सफाई कामगार जो आहे त्याचे या आरोपिताशी भांडण होऊन त्यामध्ये हा प्रकार घडल्याचं निष्पन्न होत आहे। यामध्ये संबंधित आरोपिताने जो सफाई कामगार आहे त्यांना चाकूने हल्ला चढवला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। यातील आरोपी जो आहे त्याला त्वरित आम्ही पकडून त्याच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भाने मध्यवर्ती पोलीस स्टेशनमध्ये BNS 103चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास जो आहे तो मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करत आहेत। यामध्ये संबंधित जो मयत आहे त्यांची पत्नी जी आहे या मानसिक तणावात येऊन त्यांनी आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेतल्याची घटना पुढील तपासात निष्पन्न होते। त्या दृष्टीने पण उल्हासनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आहेत ते अधिक तपास करत आहेत। सर भूमिका आहे गुन्हेगाराची प्राथमिक आहे यामध्ये जो आरोपित आहे त्याच्या विरुद्ध 1.5 वर्षापूर्वी हाणामारीचा एक गुन्हा दाखल आहे आणि त्या संदर्भाने पण आमचा इतर अधिक काही कडकची कारवाई करता येते का त्या संदर्भाने तपास सुरू आहे।